MH19 न्यूजचे यावल तालुका प्रतिनिधी बशीर तडवी यांची एक बातमी समोर येत आहे। आडावत पोलिसांचा गावठी दारू माफियांवर मोठा घाव, 1.5 लाखांचा मुद्देमाल जागेवरच केला उद्ध्वस्त। आडावत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसायावर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत दारू माफियांना जबरदस्त दणका दिला आहे। पांढरी शिवारातील नाल्याच्या काठी सुरू असलेल्या हातभट्टीवर छापा टाकून तब्बल 1,51,000चा मुद्देमाल जप्त करून पंचासमक्ष जागेवरच नष्ट करण्यात आला। गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण रमेश शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरे, सहाय्यक फौजदार जितेंद्र सोनोने, शेषराव तोरे, भरत नाईक, भूषण चव्हाण, प्रदीप पाटील यांच्या पथकाने पांढरी शिवारातील नाल्याच्या काठी धडक छापा टाकला। पोलिसांची चाऊल लागताच परिसरात खळबळ उडाली। या कारवाईत कैलास काशीनाथ कोळी, वय वर्ष 33, राहणार इंदिरानगर, प्लॉट नंबर 40, आडावत, तालुका चोपडा याच्या मालकीची अवैध हातभट्टी उघडकीस आली। त्याच्या विरुद्ध आडावत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। 2000 लिटर रसायन, 40 लिटर तयार दारू जप्त। छाप्यात पोलिसांची 2000 लिटर गुळ, 9 सागर मिश्रित कच्चे व पक्के रसायन भरलेले 12 प्लास्टिकचे ड्रम, एकूण किंमत 1,44,000, लोखंडी पत्र्याची टाकी, लाकडी पेटती चूल व भट्टीचे साहित्य 3,000, तसेच 40 लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू 4,000 असा एकूण 1,51,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचासमक्ष हा संपूर्ण मुद्देमाल जागेवर नष्ट करण्यात आला। पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण शिरसाट यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आडावत पोलीस करीत आहेत। अवैध दारू व्यवसाय, हातभट्ट्या आणि इतर बेकायदेशीर धंद्याविरुद्ध यापुढेही अशाच कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाया सुरू राहतील असा स्पष्ट इशारा आडावत पोलिसांनी दिला आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।